सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणी नमस्कार. थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. खूप जण चित्रपटाबद्दल बोललेत, आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही. खूप मजा आली मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा प्रसादसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण चित्रपट दिग्दर्शित करणं, तो लिहिणं आणि त्याची सहनिर्मिती करणं असं मल्टीटास्किंग डिफिकल्ट आहे. ते सोपं नाही आणि त्यातलं सातत्य राखणं आणि तिन्ही डिपार्टमेंटची इमानदारी राखणं हे फार कठीण आहे. पण ज्या पद्धतीने प्रथमेशाने त्यांनी गोष्ट लिहिली, बांधली, वाचली, ऐकवली, त्या क्षणापासून असं वाटत होतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि मग जेव्हा नावं कळली की अच्छा हा पण आहे, हा पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, हे पण आहे, हा पण आहे, ही पण आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की वाव, म्हणजे खूप दिवसांनी इतके चेहरे एकत्र चित्रपटात बघायला मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी मांदिळी असणार आहे. मी नारकर सरांचं आवर्जून कौतुक करतो आणि आभार मानतो. कारण लेखकांच्या डोक्यात गोष्टी येत असतात, दिग्दर्शकाला विजन दिसत असतं, पण एक भक्कम निर्माता लागतो. आणि आपल्याकडे मला असं वाटतं की फार कमी कौतुक केलं जातं निर्मात्यांचं. त्यामुळे जोरदार टाळ्या नारकर सरांसाठी व्हायला पाहिजेत, सेजलसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. ज्या पद्धतीने वैभव आणि सेजलनी फिल्म एक्झिक्यूट केले, खूप कमालीचं एक्झिक्युशन आहे. कारण खूप रिक्वायरमेंट आहेत. आता मला खूप सांगता येणार नाही, कारण थ्रिलर कॉमेडी असल्यामुळे लिमिटेशन आहेत, पण खूप गोष्टी घडतात. खूप सांगतो म्हणजे आता मी तुम्हाला, तर ते सगळं अवेलेबल होणं, ते सगळं जुळवून आणणं, ते सगळं त्यावेळेस तिथे पोचणं. आम्ही लोणावळ्यापासूनही अजून पुढे आतमध्ये ही फिल्म शूट केली. सो टफ होतं याचं प्रोडक्शन करणं. आणि ह्या लोकांनी फार कमालीने हा सिनेमा प्रोड्यूस केलाय, फार पॅशनेटली हा सिनेमा लिहिला गेलाय. आणि आम्हाला सगळ्यांना, मला वैयक्तिक खूप मजा आली. कारण या सगळ्यांचा आता कॉमेडी काय म्हणतो, ह्यांना क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय. इतकं टायमिंग कमालीचं आहे सगळ्यांचं. या सगळ्यांबरोबर उभं राहताना, त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग मॅच करण्याचा प्रयत्न करताना माझ्यातल्या अभिनेत्याला खूप मजा आली. ते जमलंय की नाही हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघून सांगा, ठरवा. पण खूप कमालीचा चित्रपट बनला. आणि आता तो जसं जसं आम्ही निर्मितीकडे जातोय तसं तसं माझे मित्र मुरली सर आणि पॅनोरमा आता याच्याशी जोडलं गेलंय. सो वी आर मेकिंग ऑल द राईट नॉइजेस फॉर द फिल्म, असं मला मनापासून वाटतं. पर्वणी आहे सगळ्यांसाठी हा चित्रपट बघणं आणि चित्रपट एन्जॉय करणं. खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे, मनोरंजन करणारा चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे. तुम्हाला टीझर खूप आवडलाय, सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीझर आवडलाय. मला खात्री आहे की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे. आणि 3 गाणी चित्रपटात, पण मला असं अभिमानाने सांगावं वाटतं की गाण्यांचा चढता आलेख असणार आहे. पुढची 2 गाणी या गाण्यांपेक्षा जास्त भारी, जास्त उजवी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तिन्ही गाण्यांचा फ्लेवर संपूर्णपणे वेगळा आहे. आणि घोड मैदान लांब नाही, 28 फेब्रुवारीला रिलीज आहे. त्यामुळे होपिंग फॉर द बेस्ट आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेसिकली सगळ्यात पहिले थँक्यू सो मच. मला सगळ्यात जास्त आनंद होतोय कारण वर्षाची सुरुवात छान अशा फिल्मनी होतीये माझ्या, आणि तेही रेड बेल थिएटरमध्ये आज म्युझिक लॉन्च होतंय. सो आय एम हॅपी, फॉर्च्युनेट आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आला. आणि येस, कॅरेक्टरबद्दल, फिल्मबद्दल म्हणशील तर प्रसाद खांडेकर बद्दल असं लोकांना वाटतं माझी पहिली फिल्म आहे, मी पहिल्यांदा काम करते, पण तसं नाहीये. मी त्याच्याबरोबर खूप आधी त्यांनी एक हिंदी नाटक केलं होतं, जे माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यात त्यांनी ते डायरेक्ट केलं होतं आणि मी त्याच्यात काम केलं होतं. सो प्रसाद बरोबर, त्यामुळे तेव्हापासून असं होतं. आता आम्ही बसल्या बसल्या तेच म्हणत होते मी त्याला, म्हणजे प्रसाद आठवतोय 10 वर्ष आधी जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा आपण म्हणायचो हे तुझी पहिली फिल्म मीच करणार, तुझ्या पहिल्या फिल्म. तो हो आपण करणार एकत्र, आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. सो आय एम फॉर्च्युनेट. आणि 3 रिझन आहे जसं सांगितलं. एक पहिलं प्रसाद, दुसरं सेजल मॅम, कारण सेजल मॅम बरोबर ऍक्च्युली फॅमिली रिलेशन आहे माझ्या नवऱ्याचे. सो त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं असं काही आहे म्हटल्यावर नाही म्हणायची संधीच नव्हती. आणि नाही म्हणजे म्हणायचंच नाही, ऑफकोर्स फिल्म अशी होती, पण त्यांनी सांगितल्यावर ओके. आणि तिसरं रिझन होतं स्वप्नील. मला जेव्हा नरेशन मिळालं प्रसादने दिलं तेव्हा मी पहिला फोन स्वप्नीलला गेला आणि स्वप्नीलला विचारलं स्वप्नील करायची ना? तो म्हणाला ऑफकोर्स करायची टुंपा. आणि मी सांगितलं येस आय एम इन. मला अजूनही आठवतंय. आणि थँक्यू स्वप्नील अगेन. माझ्या सगळ्या फिल्म्स आतापर्यंतच्या माझ्या करिअर मधल्या
चांगल्या फिल्म्स मी जेव्हा जेव्हा निवडल्या तेव्हा मी स्वप्नीलला विचारलं, त्याची परवानगी घेतली, त्याची परमिशन तो म्हणाला कर कर, तेव्हा केलं. आणि खरंच ही पण फिल्म त्यातलीच आहे आणि आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स ऍक्च्युली की आता सगळं तुमच्या हातात आहे. ऍक्च्युली आता 28 ला रिलीज होणार आहे. सो थँक्यू सो मच अगेन. तुमच्या सगळ्यांमुळे मला ही संधी मिळाली की इतक्या छान कलाकारांबरोबर, स्पेशली कॉमेडी, आणि जो माझा फोटे नाहीये, मी पहिल्यांदाच करते ऍक्च्युली असं काहीतरी. आणि आता ते किती छान केलंय, कसं केलंय ते तुम्हीच ठरवा. पण थँक्यू सो मच फॉर दिस चान्स. आता मला कळलं ह्याचं मिनिंग काय. प्लीज ही म्हण जेव्हा मला तरी ही म्हण प्रसादनी जेव्हा सांगितली असं तुला, मी तोच विचार करते, प्रसाद मला सांग, तुला नंतर सांगतो याचा मिनिंग, तुला नंतर. आज मला कळलं याचा मिनिंग काय या म्हणीचा. सो थँक्यू सो मच. ते रोज प्रेशर असतं. खरं तर आम्ही जे रोज काम करतो हास्य जत्रेत, तिथनंच प्रेशर असतं ते खूप, की काहीतरी वेगळं करायला मिळेल. आणि दादाने खरंच माझ्याकडून वेगळं काम करून घेतलंय. म्हणजे जसं मी हास्य जत्रेत असतो, ज्या भाषेत बोलतो, तसं अजिबातच नाहीये फिल्म मध्ये मी. खरंच त्यामुळे वेगळं काम झालं असेल, तुम्हाला आवडेल नक्कीच. बाकी फिल्म बद्दल सगळ्यांनी सांगितले, दादाने सांगितले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट स्वप्नील दादा आणि प्रार्थना यांच्यासोबत काम करायला मिळालं. बाकी सोबत आम्ही सतत काम करत असतो, त्यामुळे यांच्यासोबत करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं आणि खूप भारी होतं. कारण यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं कमी आहे. म्हणजे स्वप्नील दादाला मी आणि प्रथमेश आम्ही एक सतत, स्वप्नील दादा जेव्हा सीन करत असायचं तेव्हा सतत आमच्या दोघांचे तेच चालू असायचं की दादा काय करतोय, कसं करतोय, कसा कॅमेरा समोर वावरतोय, हे सतत चालू असायचं आमचं. त्यामुळे खूप शिकता आलं आणि खूप मजा आली. फिल्म मध्ये आम्ही खूप धमाल केलीच आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. 28 तारखेला बघाच तुम्ही. नक्कीच. म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला, ही कॉन्सेप्ट आली, तेव्हापासून मी आहे म्हणजे त्याच्यासोबत. आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतंय कारण, आणि चांगलं पण वाटतंय. नाचगा घुमा सारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं, ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं. आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला. पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही. पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मीच केलंय. कारण आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग. सो आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात, एक अशी चर्चा चालू होती आमच्यात. तर आमचा जो एक लेखक आहे, माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर, तो म्हणाला ताई मला एक 5 मिनिटं दे, आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी. कारण माझ्याकडे दिवसच नव्हते, अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता. मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं. कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत, तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा, काही का असे ना. मग मला काही पासिंगचा रोल मिळाला असता तरी मी केला असता, म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा. तर म्हटलं काय करूया आता, 5 मिनिटं दे असं म्हणाला आणि 3 तास तो उठलाच नाही, तो झोपून राहिला. तो झोपला. तो म्हटला ताई मला 5 मिनिटं दे, मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी, असं करून तो झोपला. पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं राहू दे, तुम्ही काही करू नका, माझं कास्टिंग मी करते, तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते. असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय. आणि अगदी छोटा जरी रोल असला तो, अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्वाचे. 2 वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत, जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात. तर अगदी 4 वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो, जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. सो येस, वेगळं काम केलं यावेळेस, जे 4 वाक्यात संपणार आहे, पण अत्यंत महत्वाचं काम केलंय. पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचंय. आणि थँक्यू सो मच प्रथमेश, तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित. तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय. अनेक किस्से सांगण्यासारखे, पण ते टप्प्याटप्प्यांनी बाहेर येतीलच सगळ्यांकडनंच. असं म्हणजे असं काही नाहीये. आम्ही झोपलोय करेक्ट आहे, पण खूप वेळा असं होतं की आपण खूप जास्त आराम केला की आपल्याला चांगलं सुचतं असं मला वाटतं. तर तो आराम केला होता मी त्यावेळी. आणि बाकी असं काहीच नाहीये की म्हणजे अजून प्रोजेक्ट्स येत राहतील, त्यात नम्रताई असेलच आणि आम्ही सगळेच असू. पण मला एक सांगायचं या म्हणजे अभिनेता म्हणून, जसं आता सावत्या बोलला म्हणजे रोहित माने, ह्या फिल्मचं जेव्हा शूट होत होतं तेव्हा मी ऍक्च्युली प्रार्थना, प्राजक्ता, स्वप्नील दादा, इव्हन गोस्वामी सर जेव्हा आलेले तेव्हा
आता सर उभे आहेत म्हणून बोलत नाही की आता उद्या जाऊन पुन्हा हास्यजत्रा करायची वगैरे. पण जेवढे सिनियर ऍक्टर आमच्या समोर उभे होते ना त्यांना बघून आम्ही शिकलोय. कारण स्क्रीनवरती आम्ही पहिल्यांदाच काम करतोय एवढ्या सगळ्यांबरोबर. तो आम्ही खरंच शिकलो त्यांच्याकडून की ते कसे काम करतायत, ते रिॲक्शन क्लोज असतो, मास्टर असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते आम्ही खरं आमच्यासाठी ती एक शाळा होती. म्हणजे बघा आणि काम करा. बरं ती रात्र शाळा होती कारण अख्खं शूटिंग रात्रीचं झालेलं आहे, नाईट स्कूल. सो ते करताना आम्हाला खूप मजा येत होती. आणि हे करत असतानाच प्रसाद दादा बरोबर आमच्या ज्या सकाळच्या मिटिंग व्हायच्या 7 ते 9 मध्ये तर ते करताना म्हणजे ते म्हणतो ना आपण की माझ्यासाठी खूप शिकवून जाणारी फिल्म आहे. कारण लेखक म्हणून, अभिनेता म्हणून किंवा फिल्म करत असताना किती गोष्टी एक्झिक्यूट कराव्या लागतात. म्हणजे सेजल ताई, वैभव, नारकर सरांबरोबर फोन व्हायचे. तर हे सगळं मी या फिल्म मध्ये बघितलं की केवढा एक लवाजमा असतो एका सिनेमासाठी. सो हे सगळं करत असताना 3 तास झोप तर पाहिजेच ना. सो खूप मजा आली हे करताना. मुळात मी तसा नवोदित अभिनेता आहे. 25 वर्ष झाले मी ती कन्सिस्टन्सी ठेवली. त्यामुळे माझ्या बाबतीत असं होतं, ज्यावेळी मला कोणी विचारतं तू काम करशील का, तर मी त्याला म्हणतो की तू 2 दिवस विचार कर, खूप चांगले नट आहेत माझ्यापेक्षा, आणि मग ती त्याची कसोटी असते. असे काही धैर्यवान दिग्दर्शक मला लाभलेत ह्या 4-5 वर्षात. बिजू मानेने एक रिस्क घेतली, आदिनाथ कोठारेने एक रिस्क घेतली, प्रसाद ओकने रिस्क घेतली, आणि आता प्रसाद खांडेकरने घेतली. तर हे सगळं मी त्यांच्यावर सोपवत असतो. कारण मुळातच मी यांच्यासारखा मान्यता प्राप्त म्हणजे रसिकमान्य आणि चित्रपट सृष्टीमान्य अभिनेता नाही. त्यामुळे मला रिस्क काहीच नाही. मला घेतल्यावर सगळ्यात मोठी रिस्क यांनाच. त्यामुळे मी आपलं करतो. मला गमावण्यासारखं काही नाही. जर बरं झालं तर कौतुक करतील, नाहीतर म्हणतील तो नट नव्हताच मुळात. त्यामुळे अत्यंत विन विन अशा सिच्युएशनला या सगळ्यांपेक्षा मी आहे. त्यामुळे मला प्रेशर नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. तर आणि मुळात कसे प्रसाद आणि आम्ही गेली 8-10 वर्ष एकत्र काम करतो. म्हणजे अगदी बुलेट ट्रेन पासून प्रसाद, नमा किंवा ही सगळी आमची टीम आम्ही काम करतो. आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ एकत्र असतो. त्यामुळे जसा एक कौटुंबिक सोहळा असतो तसा आमच्यातल्या कोणाचाही काही उपक्रम म्हणजे आमच्यासाठी तो कौटुंबिक सोहळा आहे. आणि त्यामुळे या ना त्या निमित्तानं आपण त्याचा भाग असावं असं त्यांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं. आणि त्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. त्यामुळे अभिनय काय केलाय, कसं केलाय ते प्रसाद आणि ह्या टीमलाच माहिती. मला काही माहिती नाही. आता तुम्ही बघा आणि ठरवा. नाही ते ठीक आहे. तर त्यामुळे ज्यांना ज्यांना रॉनेस आवश्यक आहे ते मला अप्रोच करतील याच्या पुढे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा आता मला असंच कास्ट केलं जातं की रॉ आहे, तर त्याने काही केलं की नवीन वाटेल म्हणून. तर अशी एक खुली ऑफर आहे दिग्दर्शकांना. एक रॉ अभिनेता अवेलेबल आहे. ऑफर दिली आहे. तर आता बघूया कोण कोण रिस्क घेतं. तर मजा आली काम करायला खरंच. आणि प्रसाद अत्यंत शांत दिग्दर्शक आहे. म्हणजे मुळात तिथं कामाचं प्रेशर दिग्दर्शक म्हणून काय असतं हे मी अनेक वर्ष दिग्दर्शन करतो म्हणून मला माहिती आहे. पण प्रसाद खूप छान हँडल करतो सगळी टीम. आणि मुळात तो ना थिएटर बॅकग्राऊंडने आलेला असल्यामुळे त्याला एक टीम जमवून काम करणे ही जी एक आपली वृत्ती असते की एकांकिका स्पर्धेचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट सिनेमातही त्यांच्या शूटिंग अवर्समध्ये जर दिसलं तर निश्चितच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळा आहे. तो प्रेक्षकांना आवडेल असं निश्चितच आम्हाला वाटतंय. तुम्ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. आणि प्रसाद थँक्यू. पुढे पण बघ रॉनेस आवश्यक असेल. अगदीच फ्रँकली स्पीकिंग ना, ज्यावेळी कॅरेक्टर झाले डिस्कस त्यावेळी अगदीच डोक्यात नव्हतं. पण आता ह्या कॅरेक्टरसाठी कोण हे जे पहिलं नाव सरांचं निघालं आणि तेच फायनल झालं. मग रॉनेस त्यावेळी पाहिला नव्हता मी. पण सरांबद्दल एवढंच सांगेन की आता सर गेले कित्येक वर्ष नवीन मुलांना घडवत आहेत, कित्येक विनोदी शो करतायत. पण त्यांच्यामुळे ते का सक्सेस होतं हे त्यांनी चित्रपटात पटवून दिलंय की ते का. म्हणजे मी अगदीच हक्काने सांगू शकतो की म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित त्यांचं काम चांगलं आलं हे मी हक्काने सांगेन इथे दिग्दर्शक म्हणून. खरंच सांगेन मी. कारण फक्त ना त्यांनी मला वाटतं संकेत माझं असोसिएट डिरेक्टर इथे आहे ते पहिले 4-5 तास फक्त चाचपडत होते सर
आल्यानंतर पहिल्या दिवशी नंतर जो गिअर टाकलाय त्याने जे एडिट केलंय जो करेक्ट बोलला सर, तो अख्खा सीन एडिट केलाय, तो अख्खा सीन एडिट झालाय. 4 ते 5 तास फक्त चाचपडत होते, पण त्यांना एकदा तो सूर सापडल्यानंतर त्यांनी जो गिअर टाकलाय तो म्हणजे सुसाट सुटलेत. सो मला अभिमान आहे या गोष्टीचा की आतापर्यंत सरांनी जसं सांगितलं, सरांनी जेवढ्या भूमिका केल्यात तर सर्वात मोठी लांबीची भूमिका माझ्या चित्रपटात केली याचा मला अभिमान आहे. आणि सगळ्यांनीच मज्जा केली आहे का खूप. आम्ही एकतर लाईव्हली याच्यासाठी ठेवलेलं की अख्खं नाईट शूट होतं, रात्री 7 ते पहाटे 7 वाजेपर्यंत, आणि कामं डिवाइड केली. म्हणजे वैभव जाधव होता, पण मला अजून एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, आमचा श्री नारकर, सुनील सरांचा मुलगा जो आमचा असोसिएट प्रोड्युसर आहे. श्री आणि वैभव आम्ही कामं डिवाइड अशी केली की दिवसा ती दोघं असायचे कामं करत, आणि मग रात्री आम्ही कामं करायचो. पण आम्ही ज्यावेळी 7 वाजता सेटवर जायचो तेव्हा अशी एकही गोष्ट नव्हती की ज्याच्यासाठी मला बोलावं लागलं, अरे हे काय नाहीये ते काय नाहीये. तर ते सेजलताई दोन्ही शिफ्ट मध्ये काम करत होती, रात्री पण दुपारी पण श्रीचा एक मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल. आणि लाईव्ह याच्यासाठी म्हटलं की मुळात गोष्ट जी आहे, कथा जी आहे, तो ह्या अख्ख्या फिल्मचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि ही कथा रात्री 11 ते 1 ह्या 2 तासात घडलेली कथा आहे. त्यामुळे आम्ही एकंदरीत फिल्मला स्पीड ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही ते लाईव्हली एक आमचं शेड्यूल आखून घेतलेलं. 3 वाजता आमचा स्वप्नीलदाचा आमचा माणूस एक गरमागरम रवा केक आणायचा, दत्ता दादा 3 वाजता रवा केक आणायचा, 4:30ला प्राजक्ताचा माणूस आम्हाला ते लेमन टी आणायचं. असं एक शेड्यूल आम्ही अख्खं आखून घेतलेलं, जो एकूणच तो आम्हाला फिल्म मध्ये लाईव्हनेस ठेवायचा होता रात्रीचा. आणि सगळ्यांनी मज्जा केली आहे. 8 डिग्री सेल्सिअस मध्ये कुडकुडत सगळ्यांनी शूट केलंय, पण मज्जा केली आहे सगळ्यांनी. मला सांगायला खूप आवडेल सगळ्यांना की फार कमी गाणी आहेत जी मराठीत प्रदर्शित झाली, जी व्हर्च्युअली शूट केली गेली. आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही ह्या गाण्याचं शूटिंग केलंय. खूप खर्च झालाय, अजूनही होतोय त्या गाण्याचा, पण नो डाऊट जो काही झालाय त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट इथे पाहायला मिळेल. म्हणजे सुनील सर थोडे नाराज होते, पण जेव्हा त्यांनी फायनल इम्पॅक्ट बघितलं, अरे और डाल देता मैं ऐसा होणे मला होता तो, अशा पद्धतीने. पण गाणं खरंच खूप छान झालंय आणि वेगळ्या पद्धतीने शूट केलं. आमचा नृत्य दिग्दर्शक राहुल आला नाही आहे ना, राहुल ठोंबरे या गाण्याचा नृत्य दिग्दर्शक, त्याने हा जरा थॉट मांडला आणि मी तो मांडला 5व्या मिनिटाला मी अप्रूव्ह केलं की हे मस्त आहे, हे छान आहे, हे करूया. तुम्हाला बघून कळेलच. नाही, कारण बरीच मंडळी पहिला म्हणजे खरंच सांगावंसं वाटतं मला. आणि ते गेन केलं म्हणजे नामाने पहिल्या चित्रपटात माझे काम केलं. प्रसाद खांडेकर घाबरला होता बर्मिंगहॅमला यायला, सारखा मला फोन करत होता, दादा कसं रे दादा, म्हटलं काय ना 2 मार मस्त होईल. सुनील नारकर जे आमचे तुमचे निर्माते आहेत, त्याला आयुष्यात पहिल्यांदा मी नाटकात उभं केलं. तशी बरीच मंडळी आहे. म्हणजे अगदी सचिन मोठे सुद्धा मुंबईत पहिल्यांदा आला होता. सचिन मोठे अँड सचिन गोस्वामी जे पहिल्यांदा 31st दूरदर्शनला कार्यक्रम केला होता, तेव्हा विजय कदम, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन. तर ह्यांच्या बरोबर म्हणजे आता जे घडतंय, जे लोक आहेत, आणि स्वप्नील ऑफकोर्स आपण त्याला लहानपणापासून बघतोय, माझ्या पण त्याच्या पण, तर एक चांगलं घडतंय. हास्य जत्रा तर बाय डिफॉल्ट खूप सुपर आहे, खूप ग्रेट आहे. आणि प्रसाद म्हणा, प्रथमेश म्हणा, आमचा जय भंडारी आणि नमा, स्वप्नील स्वतः, प्रार्थना, सगळी गँग ही खूप चांगलं घडतंय. सुनीलने पहिल्या वेळेला सिनेमा केला आणि सगळे हे पॅकेज आहे. रोहनची गाणी, प्रशांतचे लिरिक्स, एक छान घडतंय. एक छान कॉमेडी यायलाच हवी. कारण आम्ही पण शिकलो ते आज सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शिकलो आम्ही. पण त्या फळीतला मी सगळ्यात ज्युनियर आणि ह्या फळीतला मी सगळ्यात सिनियर असं म्हटलंय मी. आणि ते हे घडताना बघतोय तर खूप बरं वाटतं. आणि ते येणं माझं कर्तव्य असं की सगळे मित्र, आणि सुनील माझा बँकेतला मित्र, अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला, तिकडे बरीच मेहनत केली, काम केलं, आज मराठी सिनेमा करतोय. म्हणजे मध्ये मी सुनीलला फोन केला होता की चित्रपट महामंडळाची शाखा उघडायची आहे, तर तू मदत करशील का? तू म्हणाला होता हो करूया.
तर आपण काहीतरी उघडू आपण तिकडे एक शाखा. पण आणखी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आणि असेच ही फिल्म सुद्धा बघताना खूप कठीण, कॉमेडी खूप कठीण आहे, खूप सोपी वाटते तुम्हाला, खूप सोपी वाटते, पण ती फार मॅथमॅटिकली खूप छान फिल्म ट्रेलरवरनं वाटते मला. आणि इंटरेस्टिंग फिल्म होणार आहे आणि सुपरहिट होणार आहे. तर 28 फेब्रुवारी ही जी डेट आहे ना, ती फारशी पॉझिटिव्ह फिलिंग काय मला माहित नाही, त्याचं लॉजिक काय मला माहित नाही. आल्यापासून ते डिझाईन छान आहे 28 आणि ते चांगलं फिलिंग येते. सुपरहिट आहे भाई, सुपरहिट आहे. ऑल द बेस्ट.